हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि हरि जय जय राम लोचनी सुख झाले होता झाली तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले होता झाली तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा त्याची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा त्याची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि राम कृष्ण हरे राम शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध पुढे फळे रसाळ गोमटे फळे रसाळ हे मुखी अमृताची वाणी देह देवाचे देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी अमृताची वाणी देह देवाची सर्वांग निर्मळ जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ निर्मळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी अमृताची वाणी देह देवाची कारणी देह देवाची कारणी हे तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती ताप दर्शने विश्रांती तुला म्हणे जाते ताप दर्शने विश्रांती ताप विश्रांती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी अमृताची वाणी देवाची कारणी देह देवाचे कारणी मुबारक कुमार मुबारक विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठल विठ्ठल अभिष्टार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यः सुरा गणेश सर्वविघ्नहर तस्मै श्री गणाधिपते नमः सर्वमंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी। परात्पर अखिलेश्वर ब्रह्मांड नायक कारणवरून आलय या जगताचा जगतपिता भगवान श्री नारायण यांना सर्वात प्रथम मी दंडवत करतो, प्रणाम करतो, वंदन करतो। त्याचबरोबर त्या भगवंताची तुम्हा सर्वांवरती कृपा आहे म्हणून आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये एकत्र आलेला आहात। आपल्या विना हा कार्यक्रम म्हणजे आत्म्या विना शरीर असंच होईल म्हणून आपल्या आत्म्यामध्ये त्या परमात्म्याचा वास आहे। त्या परमात्म्या सहित आपल्याला साष्टांग वंदन दंडवत प्रणाम करतो। त्या भगवंताची विशेषत्वानं ज्यांच्यावरती कृपा आहे ते म्हणजे या माझ्या लाईनमध्ये उभा असणारे सर्व सहकारी टाळकरी मृदंगाचार्य गायनाचार्य विनेकरी साऊंड सिस्टीमवाले या सर्वांविना हा धर्ममंडप उभा राहणं अशक्य आहे आणि म्हणून या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळतो। विठाला 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 पुंडलिक वर हरी विठ्ठल
अतिशय आनंद आहे. आनंदाच्या उत्सवामध्ये कार्यक्रम चालू आहे. आपले विणेकरी उत्कृष्ट अंग हलवतात. खरं सांगू का महाराज, इथं अंग हलवण्यासाठी काय लागतं? भाग्य लागतं. बसा बसा. तरुण कंपनी सर्वांना हात जोडून विनंती, समोर या जरा. आले तर बरंच आहे, खाली लईच ओलं गार लागत असलं तर वरच बसा, अडचण नाही. इथं अंग हलवायचं म्हणलं का भाग्य लागतं महाराज, आणि ते भाग्य आमच्या सर्वांकडे आहे. पण आज थोडासा कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं थोडा धावपळीमध्ये आपण कार्यक्रम घेत आहोत. आणि महाराज तिकडं जर अंग हलायचं म्हणलं तर मग काय लागतो? महाराज तिकडचं विचारू नका. तिकडं अंग हलायचं म्हणल्यावर ज्याचं पाप उतू आलंय त्याचंच अंग हलत, आणि तिकडं अंग हलत म्हणजे फक्त गाणं वाजून द्या ना महाराज. अग बाय अग बाय अग बाय एकदा वाजलं की असंच नाच. अरे का कुत्र्याची अवलाद आहे का काय? जीभ बाहेर काढून इतकं महाराज. काही काही तर लोक असं नाचत येत, तुम्हाला काय सांगावा. अरे काय नाचणं झालं हे, याला गाढव नाचणं म्हणतात महाराज. याच्यानंतर नवीन एक लग्नातला डान्स आहे बरं का, ते फक्त आता असं झालंय. आणि उभा राहून नुसतं जमत नाही, त्याला खाली झोपत. याला काय सापडास या रोग झालाय का? हा असलं नाचत येत महाराज. पण मला सांगा, म्हणलं आता इकडं नाचायला इकडं नाही करायला लाज वाटत? म्हणलं महाराज इकडं लाज वाटायचं कारणच नाही. म्हणलं कस काय? म्हणलं इकडं आम्ही कुठं सुधीत असतो तो. म्हणलं मग? म्हणले आम्ही तसलं औषध घेतलेलं असते आणि देहभान विसरून नाचत होत. मग बाप बघतो का चुलता बघतो का चुलती बघत, काही घेणं देणं नाही. महाराज तसंच इकडं पण आहे. अहो इकडं तिकडं तरी तुम्हाला औषध घ्यावं लागत, इकडं काही घ्यावं लागत होय पिसाळ महाराज? अरे इकडं काहीच नाही घ्यावं लागत. इकडं हे सगळे तुम्ही म्हणता बरं का, आम्हाला काही म्हणायला लागले. आम्ही सगळेच पेलेलो आहेत, पण आम्ही काय पेलोत हे ऐका. आम्ही सगळेच जण माऊली ज्ञानोबरायाचं ज्ञानामृत आम्ही पेलेलो आहोत. आम्ही इकडं देहभान विसरून एकदा नाचलं, माऊलीच्या तालमीत एकदा गेलं की आम्हाला काहीही दुसरं घेण्याची गरज लागत नाही. आणि तुम्हाला म्हणलं का टाळी वाजा ना विठ्ठल, दुसरा बघायला लागला की बंद, असं नाही महाराज. तुम्हाला सांगू का, एक जणांनी काय केलं, घोडा घेतला राजाने, जबरदस्त घोडा, काठेवाडी घोडा. घोडा घेतला आणि रस्त्याने चालले घोड्याचं वर्णन करीत. काय घोडा आहे रे? काठेवाडी आहे, देव म्हण आहे, भवरे आहेत 4-4. अरे खुटं उपटं नाही, खुटं गाड आहे. ते रस्त्याच्या कडी जे एका माणसाने ऐकलं, आंधळ होतं ते म्हणला काय घोडं घेतलं काय? हो घोडं घेतलंय ना. कशाला घेतलं रे म्हणलं हे घोडं? हे काय झालं? अरे म्हणलं हे घोडं 100% पाण्यात बसत असलं पाहिजे. ते म्हणले तुला कसं काय माहीत? मी वासावून ओळखेल. म्हणले मग कसं काय? म्हणले ज्याचं घोडं आहे त्याला बोलून आला. राजेसाहेबाच्या आज्ञा दोघं जण पळत गेले, त्याला बोलून आणलं. अरे बघ या आंधळा माणूस तुझ्या घोड्यावर आरोप करतोय, खरं काय ते सांग, पाण्यात बसतंय का? ते म्हणला राजेसाहेब हो ना पाण्यात बसतंय खरंय. म्हणलं कसं काय खरंय? ते म्हणला राजेसाहेब त्याचं काय झालं, लहान होतं बघा शिंगरू लहान होतं, त्यावेळेला मी ते विकत घेतलं. पण घेतल्यावर म्हणला त्याला मी पाजलं म्हशीला. कशाला? त्याला म्हशीला पाजलं. आणि म्हशीला पाजल्यामुळं त्या म्हशीच्या दुधाचे त्याच्यावर संस्कार झाले. आणि ते घोडं पाणी दिसलं की बसलं, पाणी दिसलं की. तसे आम्ही टाळकरी माऊली ज्ञानोबरायाचं ज्ञानामृत पेलो, ते संस्कार आमच्यावर आहेत. आणि तुम्ही खाली बसलेल्यावर कशाला म्हणायचं बा? अरे तुम्हाला पाणी दिसलं की तुम्ही मंडपात येऊन रामकृष्ण हरीला सुरुवात झाली की या, म्हणजे इथं आलं तुम्हाला पाणी दिसलं की तुम्ही असो. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगदवंदनी विश्वभूषण संत सम्राट देहू निवासी वैराग्याचे महामेरू भागवत संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा साधू जन्माला कोणाच्या घरात येतो आणि जन्माला आल्यानंतर साधूचं जीवन कसं असतं हा सांगणारा अभंग आहे. विठाला
अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पहिल्या अंतर्याला दोन अर्थ आहे. महाराज म्हणतात जे बीज शुद्ध आहे त्या शुद्ध बीजापासून चांगल्या सकस झाडाची निर्मिती होते आणि चांगल्या झाडाची निर्मिती झाली की त्यापासून आपल्याला रसाळ गोड चांगली फळं चाखायला मिळतात. हा एक अर्थ शब्दशः अर्थ. आता मतीत अर्थ आहे का. महाराज म्हणतात जी माणसं आपल्या जीवनामध्ये चांगलं वागतात परमार्थ करतात त्यांच्या पोटी चांगली मुलं जन्माला येतात. ती जन्माला आलेली चांगली मुलं जीवन जगत असताना कसं जगतात तर आपल्या बोलण्यानं कोणाला त्रास होणार नाही. भगवंतानं हा जो देह दिलेला आहे ज्या कामासाठी दिला त्याच कामासाठी वापरतात. त्यांचं संपूर्ण जीवन हे कसं असतं अगदी निर्मळ असतं आणि गंगेच्या पाण्याप्रमाणे ते परोपकारी असतात. अशांचं दर्शन घेतलं तर आपल्या जीवनातले तीनही प्रकारचे ताप निघून जातात. अभंगाचा सरळ सरळ अर्थ संपला. चिंतनाला सुरुवात. विठाला आपला वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 11 ब्रह्मलीन महात्मा रामबाबा यांच्या कृपेनं महंत किसन बाबा यांच्या कृपाशीर्वादानं महंत लक्ष्मण बाबा रामगडकर यांच्या आशीर्वादाने आणि आता सध्याचे विद्यमान महंत स्वामी योगीराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्यामध्ये विशेष करून पिसाळ महाराज आहेत. मृदंगावरती अतिशय उत्कृष्ट समाधान वाटलं त्यांचे मृदुंगावरची थाप ऐकल्यानंतर. सर्वच टाळकरी आहेत. मला सर्वांची नावं माहीत नाहीत आणि मी नावं घ्यावा याच्यात काही नवल नाही. मी घेण्यापेक्षा तुमच्या सर्वांच्या सेवेची नोंद भगवंताच्या यादीमध्ये व्हावी. मी घेतलेलं नाव कधीतरी पुसणार आहे पण भगवंताच्या यादीमध्ये तुमच्या सेवेची नोंद झाली तर ती कालत्रही पुसल्या जात नाही. मला सर्वांचा परिचय नाही. सर्वांच्या चरणावर नतमस्तक साष्टांग दंडवत तुमच्या पाया पडतो. मला नावं माहीत नाहीत. वेळ झालेली आहे म्हणून मी आता अभंगाकडे वळतो. विठाला विठाला विठाला. या जगामध्ये वर्णन करण्याच्या लायक आहेत ते केवळ संत संत आणि संतच. सांगू शास्त्रानं 5 प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार आहे माननीय, दुसरा प्रकार आहे पूजनीय, तिसरा प्रकार आदरणीय, चौथा प्रकार आहे तेजनीय आणि 5वा जो प्रकार आहे ना तो प्रकार आहे वर्णनीय. प्रत्येक प्रकाराचं आपल्याला थोडं थोडं वर्णन करायचं. माननीय जो प्रकार आहे यामध्ये कोण बसतं हो? यामध्ये कोण बसतं? जे 5 वर्षातून आपल्याकडे एकदा येतात. मी आमदार आहे, मी खासदार आहे, लक्ष ठेवा बर का, ह्या बारीने बी उभा आहे. साहेब 100% तुमचं काम केलंच म्हणून समजा. कालच ती पार्टी आलती नाही त्यांना मी थांग पत्ता लागून दिला. त्यांच्याकडूनही कचून घेतलेला असतोय माल आणि यांना म्हणतो साहेब तुमचंच काम करणार आणि तुमचंच करणार म्हणला का यांनी दुसऱ्याचंच बटन हाणलं म्हणायचं 100%. पण म्हणणार तुमचंच काम करणार. मला सांगा या प्रकारामध्ये माननीय प्रकारामध्ये कोण आहेत? पुढारी लोक. बरं मला सांगा यांच्या पाया पडायचं का? अजिबात नाही. शास्त्र सांगते बोले तैसा झाले त्याची वंदावी पाऊले. जसा बोलतो तसा वागतो त्याचं पाया पडायचं, दुसऱ्याच्या पाया पडायचं नाही. पहिला प्रकार संपला. दुसरा प्रकार आहे पूजनीय. पूजनीय कोण आहे हो आपल्यासाठी? हा कोण पूजनीय आपल्यासाठी? तुम्हाला सांगू अहो ज्यांच्या विद्यमान महंत जे आहेत ना रामगडाचे स्वामी योगीराज महाराज यांच्या अगोदरचे लक्ष्मण बाबा तुम्ही पाहिलेले असतील. रामबाबा पाहिलेत का तुम्ही? हा जुन्या लोकांनी कोणी पाहिले असले तर मला कल्पना नाही. किती वर्षाचा काळ आहे मला कल्पना नाही. पण एक वाक्य सांगतो, तुम्हाला जर रामबाबाची अनुभूती घ्यायची असेल तर आज जे विद्यमान महंत आहेत योगीराज महाराज यांचं दर्शन घ्या. तुम्हाला रामबाबाची अनुभूती आलीच म्हणून समजा. विठाला विठाला विठाला. वाक्य महाराज त्यांची पार्श्वभूमी तुम्ही जर पाहिली तर त्यांच्या आजोबापासून त्यांच्या घरामध्ये परमार्थ आहे
अमोल सर त्यांच्या गावचे आहेत, त्यांना कल्पना आहे. यांना गावामधला हरिपाठ, गावामधला परमार्थ त्यांच्या आजोबांनी टिकवला आणि आजोबांनी पुढं वाढवला, म्हणून हा परमार्थ त्या कुळामध्ये ते जन्माला आले, म्हणून आज आपल्या गडाला मोठे महंत मिळाले. विठाला विठाला. तिसरा प्रकार आहे आदरणीय. महाराजांना मृदंग शिकायचा आहे, कोणाला कीर्तनकार व्हायचंय, कोणाला हिरो व्हायचंय, अन्य क्षेत्रामध्ये उच्च कामगिरी करण्यासाठी कोणाला तरी आपला आयकॉन बनवावा लागतो. ज्यांना आयकॉन बनवायचा त्यांना आयकॉन आपण एकदा त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर आपल्याला त्या स्थानापर्यंत जाता येतं. ज्यांचा आदर्श आपण ठेवू ते आपल्यासाठी आहेत आदरणीय. विठाला विठाला. चौथा प्रकार आहेत त्यजनीय. शास्त्रानं काही पदार्थ त्याज्य सांगितलेले आहेत, काही जागा त्याज्य सांगितलेल्या आहेत आणि काही माणसं त्याज्य सांगितलेले आहेत. चला श्रीमद भागवतामध्ये आपल्याला सुरुवातीच्या श्रीमद भागवतामध्ये आपल्याला कळेल 4 जागा त्याज्य आहेत. अभ्यर्थी तस्तदा तस्मै स्थानानि कलये ददो द्यूतं बाणं श्रिया सुना यत्र धर्म चतुर्विधः. 4 स्थान त्याज्य आहेत. काय काय? द्यूतम. द्यूत म्हणजे काय हो? होय, द्यूत म्हणजे काय? गडी माणसाला माहिती असेल ना. जुन्या काळात राजे रजवाडी सोंगटे खेळायचे, पांडवाचं सगळं हरलं होतं त्याच्यात, त्याला म्हणते द्यूत. आजच्या काळामध्ये हे तर कळालं असेल ना काय? जुगाराचा अड्डा. आणि त्या जुगाराच्या अड्ड्यावर बरं मला सांगा, लई चांगलं स्थान आहे का होते? 4-5 जण जर खेळत असले, एखाद्याला काम नसलं का तो तिथं जाऊन उभा राहतो. याचं बघ, याचं बघ, तुला काय करायचंय? पोलिसाची गाडी आली, वांग 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 वांग. खेळणारे लई चॅप्टर असते, तर खेळणाऱ्याने अंदाज ओळखीला पत्ते फेकले पळाले ना, हे म्हणला चाल आपल्याला कर नाही, त्याला डर कशाला म्हणला, आपण कशाला बिहायचं? आले पोलिस धरला नाही, याला जा मारायला सुरुवात केली. खेळशील का? नाही ना साहेब, मी नव्हतो, मी खेळत नव्हतो, मी बघत होतो. आता मला सांगा, त्यांना काय घेणं ते नाही, तू बघत होता खेळत होता, कातडीने गोष्टीवर हाणला. ही जागा त्याज्य. बरं, त्यानंतर पुढे झाला द्यूतम पानम. पान म्हणजे काय? नागिनीचं पान खातो ते नाही बरं. अरे पान म्हणजे सुरापान, दारू. दारू दारू जिथं मिळते ते स्थान त्याचे आहे. श्रिया वेश्यागमनाचं स्थान त्याचे आहे. त्याच्यानंतर सुना, ज्या ठिकाणी हिंसा केल्या जाते ते स्थान सुद्धा जीवनातून त्याज्य आहे. याच्याही पुढे काही स्थानं आहेत, परंतु त्या स्थानाचा आपल्याला विचार करायचा नाही. ही झाली स्थानं त्याज्य आहेत. काही माणसं जीवनामधून त्याज्य आहेत, जे दुष्ट प्रवृत्तीचे आहेत, जे वाईट व्यसनी आहेत. अशा लोकांची संगत आपण काय करायची? त्याज्य करायची. याचं कारण असं आहे, बैसता चोरापासी तैसी होय बुद्धी, देखून या चिंधी मन धावे. चोराच्या शेजारी बसलं का 100% मनात काहीतरी येणार. मग साधी चिंधी जरी पडलेली दिसली तरी आपल्याला ती उचलावा वाटते. संगतीचा परिणाम आहे. म्हणून संगत चांगल्याची जर केली तर चांगलं होतं, आणि वाईटाची संगत केली तर 100% आपलं वाईट. संगती करावी सदा सज्जनाची. वा वा. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी सदा दुर्जनाची. सावली नसावी सदा दुर्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी
सदा सज्जनाची सावली नसावी कदा दुर्जनाची. चांगल्याची संगत करा, चांगलं होईल. तुम्हाला सांगू, तुम्ही म्हणा ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वान नाही, पण वाह क्या बात आहे, असंच पाहिजे. तुम्ही जरा पुढे येता का, तिथेच बसा, नका उठू. उठाला सांगू, अरे वाईटाची संगत केली वाईट होतं. संगतीमुळे काय होतं, संगत जर चांगल्याची केली, ध्रुवजी की बन गई प्रल्हाद के संग लागले तेरी आँख बनेगी. संतन के संग लागले तेरी अच्छी बने. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. मीरा के खुल गए भाग रे तेरी अच्छी बनेगी. चांगल्याच्या संगतीत गेले तर 100% तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चांगल्याच्या संगतीत जा. वाईटाची संगत आपल्या जीवनामधून त्याज्य करा, त्याला आपल्या जीवनातून निग्लेक्ट करून टाका. आणि 5वा जो प्रकार आहे तो आहे वर्णनीय. जगामध्ये वर्णन करण्याच्या लायक ते केवळ आहेत संत. म्हणून प्रत्येक कीर्तनकारानं जगाला संत समजून सांगावेत, कारण हे संत बिन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संत बिन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. म्हणून प्रत्येकानं संत समजून घेतले पाहिजेत. आले लक्षात. कसं सांगू तुम्हाला, श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. अगदी 5 ते 7 वर्षाचा ध्रुव बाळ ज्या वेळेला वडला उत्तानपादाच्या मांडीवरून सुरुचीने उठवला, त्या वेळेला तो रडत रडत सुनीतीकडे आला आणि सुनीतीला विचारू लागला, आई तिनं मला असं सांगितलंय, म्हणजे त्याला सुरुचीचा राग आला. आईने सांगितलं, बाळा तिनं आपल्याला भगवंताचा मार्ग दाखवलाय ना, तर तिला काहीच बोलायचं नाही. ती आपला मित्र आहे, जिनं आपल्याला भगवंताचा मार्ग दाखवलाय. त्याने सांगितलं, आई मला भगवंताची प्राप्ती करायची, काय करावं लागेल. आईने सांगितलं, बाळा मी जेव्हा जेव्हा सत्संग ऐकला त्या वेळेला असं ऐकलंय की भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे. चराचरामध्ये तो भगवंत भरलेला आहे. आणि मग फक्त भावयुक्त अंतकरणानं त्याचं नामस्मरण घे, भगवंत तुला प्राप्त होतील. असं विचारलं आणि तो ध्रुव जंगलामध्ये निघाला. अगदी 5 ते 7 वर्षाचा ध्रुव, ज्या वयामध्ये आपल्या मुलाला उभा राहून हे करायचं कळत नाही, तो ध्रुव दृढ निश्चय घेऊन भगवंताच्या प्राप्तीसाठी जंगलात निघाला. परंतु जंगलात निघाल्यानंतर त्याला मध्यंतरी भेट झाली. ती नारदाची भेट झाली आणि नारदानं ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्र दिला. भक्ती कशी करायची हे सगळं समजून सांगितलं. आणि मग त्या ध्रुवाला अगदी लहान वयामध्ये भगवंताची प्राप्ती झाली. ही किमया कोणाची हो? यांची. अरे कोणाची मग? तुमच्या गावात बोलत नाहीत का? होय, तुमच्या गावात बोलत नाहीत का? जरा बोलत जा. मला सांगा, ही किमया कोणाची आहे? संतांची किमया आहे.
म्हणून संत प्रत्येकाने समजून घेतले पाहिजेत. तुम्हाला सांगू, तुम्हाला असं वाटतं का ज्या ध्रुवानं 5 ते 7 वर्षाच्या वयामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली असले मुलं आपल्या पोटी जन्माला यावेत असं वाटतं का? वाटत का? त्यासाठी काय करावं लागेल सांग तुम्ही, ऐका. आपलं बीज शुद्ध करावं लागेल. बीज शुद्ध करायचं कसं? नामस्मरणानं. बीज शुद्ध करायचं कसं? सत्य बोलण्यानं. असं जर वाटत असेल आपल्या पोटी चांगले पोरं जन्माला यावेत, तर तुम्हाला सांगतो आजपर्यंत महाराष्ट्र, भारत या संपूर्ण जगामध्ये 299 का 290 देश आहेत. सगळ्या देशामध्ये परमार्थ जर टिकवला कोणी असेल तर तो केवळ माता माऊल्यांमुळे परमार्थ आज टिकून आहे. पुरुष कंपनीने मात्र परमार्थाचं वाटुळ केलंय. खरं सांगू, अरे सप्ताह सुरू झाला, गावात बैठक पडली, विरुद्ध पार्टीचा म्हणतो बर कसे सप्ताह करतात मी बघतोच, तुम्ही करा बैठका. ह्यो आडकाठी घातल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला खरं सांगू का, यांना लई मोकळं सोडायचं नाही. नवरा माझ्या पुढचं गाळ्याला जागा भरीत जा, एवढंच काम करा फक्त, बरं का. मुठीत धरायचं जरा. तुम्ही ट्रॅक्टर बघितलंय का? ट्रॅक्टर, मुंडक ट्रॅक्टरचं तुम्ही बघितलंच असणार. तुला खायचं मला सांगा, ट्रॅक्टरचं मुंडक मोकळं जर चाललं तर कसं चलत हो? वादाडाक वादाडाक. आपलं माईक पडायचं वादाडाक. रस्त्याने जर मुंडकं चाललं ना तर मोकळं सरळ कधीच चलत नाही, उड्या हानीतच चलत. आणि एखाद्याला उगं खेड्यात समजा आता पेठाच्या गावातून दुसऱ्या गावात जायचं असलं, त्याचं ट्रॅक्टर चालू असलं का, हा मग त्याचं गाणं ट्रॅक्टरचे मोठ्याने असते तर या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, त्याला काय ऐकायला येत नाही. मग यांनी लांबून हाका मारायचं, पण हाय राम्या अरे ट्रॅक्टर थांब्याव, ट्रॅक्टर थांब, मला त्याला काय ऐकायला जात नाही. त्याचं गाणं मोठ्याने, यांनी पुन्हा पळायचं, हाका मारायचं, अरे थांब्याव बाबा थांब्याव मला यायचं. तो म्हणला घेतो ट्रॅक्टर मध्ये, पण जर पळलं तर म्हणला धरून बसावं लागेल. प्याग धर तो म्हणला, पण कवा चलू बाबा, गुडघे गेलेत कामातून, येऊन दे मला. बसा म्हणला. हे बसलं, त्या असतं ना ते मतगडावर बसलं, त्याला धरायला असतं काहीतरी, प्याग धरलं, पण ते ट्रॅक्टर चालताना असंच चालायचं सारखं. अरे हालून 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 हे एकदाच कसा गेलं चाका खाली गेल्या, दोन्ही मांड्या असं ट्रॅक्टर आहे. पण त्याच ट्रॅक्टरला जर काही एक टायली जोडली तर ट्रॅक्टर कसं चालत? सरळ रेषेत. हा बरं का. पण त्याला 2 टायल्या कवा चुकून जोडायच्या. 2 टायल्या जर जोडल्या का तर मग ते चढायला लागले की कवा इकडे जातं, कवा इकडे जातं, आणि कवा कवा तर पुढचे चाक वर, आणि कवा कवा त्याच्या नळकंड्यातून असा दूर चलतो, बका बका बका. लई लोडवर येतं. इथं हाय, इथं नाही ना कुणी 2 टायल्यावालं, हाय का कोणी 2 टायल्यावालं? नाही ना बाबा. आणि ज्याला हाय त्यालाच कळत. लय लोकाला बाबा लय हवस. अरे आता एक मिळाला, 2 टायल्या जोड्यावर लय हाल होते. आता एक मिळाला 2 टायल्या. अरे गाड्याला पण लय हवस असते. घरात काही होऊ द्या, काय जा 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 माया, घरात जात नाही तू, निघ निघ, दुसरी करीन. आता काय टेकळं करशील का? अरे ज्याचं नाही झालं त्याला मिळालं, तुला कुठून? जा जा म्हणला दुसरी करीन. पण लय गाड्याला हवस, 2 बायकाची हवस गाड्याला. रोज आंघोळ करतो वड्याला. अरे शेजाऱ्याला पैसे मागवतो बिड्याला. मोताल झाला रे तंबाखूच्या इड्याला. हो 2 बायकाची हवस आहे, 2 टायल्या. पण तुम्हाला सांगतो, एक टायली जर जोडली ना आणि ती टायली चांगली असावं महाराज, तिने यांना कशात ठेवायचं? मावशी कशात ठेवायचं सांगा ना खरं. तुमच्या मुठीत नाहीत काही झाले? मुठीत ठेवायचं, कारण हे चाललेले शब्द बंद पडायला बघत येत.
लय आडकाठ्यान लय यांचे खेळी असतात असो तुम्हाला वाटत असेल तुमच्या पोटी चांगले मुलं जन्माला यावेत तर तुम्हाला काय करावं लागेल सांगू का नामस्मरण नामस्मरण केल्यानं होतं काय बीज शुद्ध होतं आणि एकदा का बीज शुद्ध झालं की तुमच्या पोटी चांगले मुलं जन्माला येतात तुम्हाला सांगू का प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा नामस्मरण घेताना कसं घ्यावं कोणाचं घ्यावं ही भरपूर आहे पण नामस्मरण घेतलं माझे सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प सत्य जर बोललं तरी सुद्धा तुमचं बीज शुद्ध होतंय आणि हेच केलं कोणी सांगू माऊली ज्ञानोबरायाचे आई वडील आहेत विठ्ठलपंत रुक्मिणी माता यांनी जीवनामध्ये केलं काय इतके कष्ट आले जीवनामध्ये तरी सुद्धा कधी परमार्थ सोडला नाही नामस्मरण सोडलं नाही त्याचा परिणाम सदाशिवाचा अवतार महाविष्णूचा अवतार ब्रह्मसोपान तो झाला आदिशक्ती मुक्ताबाई हे 4 रत्न अलौकिक जो जगाचा पालन पोषण करता आहे हे त्यांचे अवतार आहेत हे सामान्य आहेत का हे असामान्य भगवंताचेच अवतार यांच्या पोटी झाले याचं कारण यांचं बीज शुद्ध झालं अभंगाचं शुद्ध बीजा पोटी हो शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी पोटी फळे रसाळ गोमटी बीज शुद्ध झालं आणि त्यांच्या पोटी चांगले मुलं जन्माला आले तुम्हाला सांगू आपल्या पोटी चांगले मुलं जन्माला यावेत अपेक्षा प्रत्येकाची आहे पण त्यासाठी काय लागतं ते आपण करतो का अजिबात करत नाही तुम्हाला सांगतो आई वडील चांगले पण मुलं वाईट आई वडील वाईट मुलं चांगले आई वडीलही वाईट आणि मुलंही वाईट आई वडीलही चांगले आणि मुलंही चांगले त्यामधला पहिला प्रकार आहे आई वडील चांगले पण मुलं वाईट बाप पंढरपूरचा आळंदीचा महिन्याचा वारकरी अरे रोज हरिपाठ घेतो रोज काकडा घेतो सगळं करतो पण तुम्हाला काय सांगावा त्याच्या पोटी असलं बिलिंदर कार्ट जन्माला आलं ते यांनी हे उठून काकड्याला लागलं की ते लगेच तिकडं पियाला जातं आणि काय गंमत सांगावा याचा काकडा चालू असतो रूप बहादलोचनी सुख झाले ओसाजनी सुंदर धिराण उभे वेटीवरी उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला याचा काकडा चालू आणि पोरग तिकडून डुलत 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 घरी येतं घरी आलं की म्हाताऱ्याला म्हणताय बंद कर अजिबात म्हणायचं नाही बंद कर हे हातवारे करून म्हणायला लागलं की म्हाताऱ्या म्हणतं मग म्हाताऱ्याचा अभंग तिथं आलेला असतो उभा राहून या कैसा हलवी तो बाहू आणि बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नाहू पिवळा पितांबरा कैसा गगनी झळकला हे गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला
याचा काकडा अभंग म्हणला की याच्या डोक्याची तळपायाची आग मस्तकाला जाते. मला सांगा असले जन्माला आले कशामुळं? याचं कारण मी पुढे सांगेल. शास्त्रानं कारण सांगितलेली आहेत. त्या कारणापैकी काही कारण मी आपल्याला पुढे सांगेल. आई वडील चांगले पण मुलं मात्र, आता आई वडील वाईट मुलं चांगले. पूर्वी ज्या हिरण्यकश्यपूचं मी आपल्याला उदाहरण सांगतोय ना, तो राक्षस कुळामध्ये जन्माला आला. तो हिरण्यकश्यपू जंगलामध्ये तपश्चर्येसाठी निघाला. वाटेमध्ये नाव ऐकलं भगवंत नारायण नाव ऐकलं, घरकडे वापस फिरला, घरी आला. काय धुमात्यानं त्याच्या पत्नीनं विचारलं काय झालं हो, का वापस आलात? त्याने सांगितलं अपशकून झाला. काय झालं? मी माझ्या वैऱ्याचं नाव ऐकलं. काय ऐकलं सांगायला तयार नाही. मग माता माऊल्याला लय आयडिया असती महाराज, नवऱ्याच्या मनातलं कसं काढून घ्यायचं त्यांना कळतं. आणि मग तिनं सुंदर स्वयंपाक बनवला. माता माऊल्याला माहिती असतंय तसं तिनं तिच्या आवडीचा स्वयंपाक बनवला. त्याला पाठ बसवला, मांडला, त्याला बसवलं, हातात घास घेतला, ओठापर्यंत नेला. आणि मग तिनं विचारलं प्रेमानं लाडात येऊन काय ऐकलं हो? आणि मग त्यानं सांगितलं नारायण ऐकलं. दुसरा घास उचलला, ओठापर्यंत नेला, काय ऐकलं? नारायण. भरवला घास. असं करत करत संपूर्ण जेवण झालं. कर्मधर्म संयोगानं त्या रात्री पती पत्नीचा संबंध झाला. आणि त्यातून राहिलेला गर्भ तो म्हणजे भगवंताचा लाडका भक्त प्रल्हाद जन्माला आला. विठाला विठाला आई वडीलही वाईट आणि मुलाही वाईट. तुम्हाला सांगू का, पोरगा गावात गुंड्या काढून फिरायला लागलं की लोक म्हणतात हारा याचा दोषच नाही, याच्या बापाचाच गोठाळा आहे. अरे याचा बाप बी लहानपणी असाच होता ना. लोक म्हणतात तेव्हा हे असं का वागायला लागलंय. तुम्हाला सांगू का, बघा नाथ महाराज म्हणतात पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर, आई ते अपहार आणून या भरी घर. लहानपणी पेन्सिल चोर, कुठं कोणाचं काही कर पेन चोर. ते जर आई वडिलाला गोड वाटलं तर ते पोरग पुढं चालून मोठा डाकू बनतं आणि सगळ्याला दुःख भोगावं लागतं. का? कारण त्याला योग्य वेळेला योग्य संस्कार दिले नाही, म्हणून हा परिणाम आहे. तुम्हाला सांगू का, कोणाच्या पुण्याईनं पोरग कसं जन्माला येतं हे मी आपल्याला सांगतो. शास्त्र सांगते मातृपुण्येन सुशीलो मातृपुण्येन. सुशील पोरग जन्माला यायचं असलं तर आईचं पुण्य लागतं. पितृपुण्येन चतुरता. चतुर पोरग जन्माला यायचं असेल तर बापाची पुण्य. उदार वंश पुण्येन. अरे सप्तेची वर्गण 500 का, हे 1000 घेऊन टाका. उदार जन्माला आला, डाब्यावर खर्च करणारा उदार नाही म्हणायचं बरं का. सप्त्याला ज्याने 500 वर्ग नाही 1000 उदार जन्माला आलं, याच्या वंशाचे पुण्य. आणि आत्मपुण्येन सद्भाग्यता. आत्मपुण्य स्वतःचं पुण्य तो जर सद्भाग्यवान असेल, याच्या उलट शास्त्र सांगतंय सुशील मातृपुण्येन. याच्या उलट उन्मतो मातृदोषेण. उन्मत पोरग जर जन्माला आला तर आईचा दोष आहे. पितृपुण्येन मूर्खता. मूर्ख पोरग जन्माला आलं तर समजायचा बापाचा दोष आहे. आणि जर कंजूस चिकट पोरग जन्माला आलं तर याच्या पूर्ण वंशाचा दोष आहे. आणि किती पैसे कमवा, खिशात रुपया जर राहत नसेल तर तुमचं स्वतःच पाप आहे. विठाला विठाला मग सांगू तुम्हाला, आई वडीलही वाईट मुलंही वाईट. याच्या पुढचा प्रकार आहे आई वडीलही चांगले आणि मुलंही चांगले. मी आपल्याला माऊली ज्ञानोबरायांचं उदाहरण सांगितलं. मी आपल्याला आपल्या गडावरचे जे रामबाबा होते त्यांचं उदाहरण घ्या, ज्या आईवडिलांच्या पोटी ते जन्माला आले. त्यानंतर किसन बाबा आहेत, त्यानंतर लक्ष्मण बाबा आहेत. हे ज्यांच्या ज्यांच्या पोटी साधू जन्माला आले त्यांच्या आई वडिलांचं बीज शुद्ध होतं, म्हणून असले रत्न त्यांच्या पोटी जन्माला आले. तुम्हाला सांगू, एकतर जन्माला आले तर चांगले यावात, नाहीतर न आलेले बरे. तुम्हाला सांगू का, आमच्या गावात एक जण आहे. आता मी दुपारच्याला मोगडा हाकीत होतो. तुम्हाला वाटतं का मी हाकीत असन? पण हाकीत होतो, खरंय. आणि हे उदाहरण खरंय, मी खोटं सांगत नाही. आमच्या गावात आहे का एक जण आहे, बारीकच आहे समजा, असं याच्यापेक्षा मोठं जरा असं. दुपारच्याला बैल वगैरे सोडले, बैलाला खायला टाकलं, बसलो होतं आम्ही. ते तिकडून आलं का
आला असं ते बैलाच्या जवळून आलं तर बैल धावला वगैरे असेल तेव्हा, होय दादा दादा बैल मला बोक खातोय. बैल काय करतो म्हणला? बैल काय करतोय? आता भोकत बैल असतो का? अहो असले अडपट जन्माला नाही आलेले बरे ना. काही काहीचे काय सांगा तुम्हाला, काय लेकरं असते बाबा बाबा बाबा. एकाचे जिरी एवढी मोठी, हातपाय काढी म्हणे, आणि ती एका जागेवर असं बसलेलं, दुधाचा काला करून पुढे मांडलेला, ती पोटाच्या खाली ताटली गेलेली, आणि मग या असं इकडून हात बुडीत वर काढीत, सगळ्यात तोंडाला गुळशीत, मग शेवटी हात जातो तोंडात, सगळ्यात तोंडावर माश्या गुंगत, आणि त्याच्या आई म्हणते बाया मग वाघ कसा जीवत, काडी लावतोय वाघाला. अरे तो वाघाकडे बघू वाटत आहे का? अरे जन्माला आले तर चांगले येवत नाही तर असले येऊन उपयोग काय? तुम्हाला सांगू का, चांगले यायला पाहिजेत, पण त्याच्यासाठी काय असतं हे मी तुम्हाला सांगतो. शास्त्रानं अनेक संस्कार सांगितलेत, पण त्याच्यापैकी प्रामुख्यानं थोडक्यात सांगतो 16 संस्कार आहेत. स्मृतिशास्त्रामध्ये महर्षी वेदव्यास सांगतात, गर्भाधानम पुंसवनम श्रीमंतो जात कर्मच नामक्रिया निष्क्रमणे अन्नाचनम वपन क्रिया कर्णवेधो व्रतादेशो वेदारंभ क्रिया विधी केशांत स्नान उद्वाहो विवाह अग्नि परिग्रह त्रेताग्नि संग्रह शेती संस्कारो षोडश स्मृता. 16 प्रकारचे संस्कार तुम्हाला समजले का? चला, त्याच्यातला पहिला संस्कार आहे गर्भाधान. हा संस्कार कधीपासून होतो, कधी सुरू करावा लागतो तुम्हाला सांगतो. गर्भधारणेच्या अगोदर 2 महिन्यापासून या संस्काराला सुरुवात होते. मी जास्त सांगणार नाही, जास्त सांगत बसलो होतो 7 दिवस माझंच कीर्तन पाहिजे होतं, पण आता जाऊन द्या, ठुलेत तुम्ही बाकीचे जे बी ठुईनात का, काय हरकत नाही. कसं आहे, गर्भधारण म्हटलं तर 2 महिने अगोदरपासून ज्या मुला मुलीचं लग्न झालेलं आहे ना, त्यांचं वातावरण, स्वतःची पॉझिटिव्ह थिंक बनवायची, निगेटिव्ह थिंक बिलकुल नको. त्यानंतर चांगले विचार, घरामध्ये रामायण ग्रंथ, गीता, महाभारत, हरिपाठ, काकडा, उदबत्ती, देवपूजा, देवाचे फोटो, ग्रंथ, या सगळ्या गोष्टी. खाण्यामध्ये शुद्धता, बरं का, खाण्यामध्ये शुद्धता, शुद्ध खायचं, शुद्धच राहायचं, शुद्धच बोलायचं. कसं, चरक संहितेमध्ये एक श्लोक आलेला आहे या बाबतीत, तो सांगतो. चरक संहितेमध्ये एक श्लोक आहे, शुक्रात्मशय काल संपद्य शोपचारास्य हिते स्थार्थ गर्भस्य काले च सुखी सुखंच संजायते संपरिपूर्ण देह. शुद्ध रज, शुद्ध गुण, शुद्ध सत्व वातावरण, शुद्ध आहार, शुद्ध विहार, शुद्ध विचार, या सगळ्याचा जर संगम झाला तर चांगले मुलं पोटी जन्माला येतात. हे तितकंच सत्य, याती नास्त्यत्र संशय. विठाला विठाला याला म्हणतात गर्भाचे संस्कार. सांगू तुम्हाला, गर्भाचे संस्कार गर्भधारणा झाल्यापासून त्या गर्भावरती संस्कार करावे लागतात. मग आता त्या संस्कारामध्ये आपण कुठं कमी पडतो? अहो आपण लय कमी पडतो. गर्भ राहिला का, ती बाई म्हणते बाई डॉक्टरने मला बेड रेस्ट सांगितली. कर तू बेड रेस्ट, पण मोबाईलमध्ये कशाला बोटं घालती? मालिका बघा ती, पिक्चर बघा ती. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, मी तुझा नवरा तू माझी बायको. मग ते पोरग बाहेर आलं का, पोरग म्हणता आता याय ना मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. आणि चालताना बी ते सहज जरी चाललं, आखो मे तू, हो पडू नको रे. आणि आती क्या खंडाळा, अरे खंडाळ्याला हे 4थीला आणि 3रीलाच पोरग हे खंडाळ्याला आती का? म्हण अरे याला खंडाळ्याला नेऊन उपयोग नाही बरं, त्याच्या आईला खंडाळ्याला नेऊन डागून आणा का बरं? अरे तिने योग्य टायमाला याच्यावर संस्कार केले नाही रे. आलं का लक्षात? संस्कार करणं लय गरजेचं आहे महाराज. संस्कारावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही जर संस्कार चांगले दिले तर काय होतं, गर्भातले संस्कार खोटे नाहीत. मी आपल्याला उदाहरण सांगतो. विठाला विठाला ऐका, जुने उदाहरण. अभिमन्यूला चक्रव्यूह भेदन करण्याचं ज्ञान कुठं झालं? बरोबर आहे, ज्या वेळेला सुभद्रेच्या पोटात होता त्यावेळेला चक्रव्यूह भेदन करण्याचं ज्ञान त्याला झालं.
अर्धवट ज्ञान होतं म्हणून त्याला मारावं लागलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे चला, अष्टवक्र नावाचे ऋषी आहेत. कोहोड ऋषीच्या पोटी म्हणजे त्यांच्या आईचं नाव सुजाता, सुजाता मातेच्या पोटामध्ये असताना कोहोड ऋषी विद्यार्थ्यांना शिकवत असताना रोज मंत्र उच्चार ते ऐकायचे. वडिलांचाच एक दिवस मंत्र उच्चार चुकला, अष्टवक्रानं आतून आईच्या गर्भातून वडिलाला टोकलं. वडिलांनी शाप दिला, अरे जन्माला येताना अंगावर 8 ठिकाणी व्यंग घेऊन जन्माला येशील, आणि म्हणून त्यांचं नाव अष्टवक्र. विद्वान आहेत फार. त्यांच्यानंतर पुढे झाला स्वामी विवेकानंद. किती विद्वान. आई भुवनेश्वरीच्या पोटामध्ये होते. माता भुवनेश्वरी योग करायची, नामस्मरण करायची, त्याचा परिणाम स्वामी विवेकानंद साधू झाले. हे म्हणाल तुम्ही फार जुनं सांगता, जरा अलीकडच्या काळातलं सांगा ना. सांगू अलीकडच्या काळातलं. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण आज वर्णन करतो, ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातेच्या पोटी जन्माला आले, त्या मातेने शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना काय केलं असेल? अरे ग्रंथाचं वाचन केलं, ग्रंथाचं वाचन केलं, नामस्मरण केलं, आणि जिजामातेचे डोहाळे सुद्धा अलग होते. नाही तर तुमचे आमचे डोहाळे 7व्या महिन्यात करतोच ना आपण तो कार्यक्रम, बरोबर आहे. महाराज काही बाय कुठं मातीच खाय, कुठं दगडच खाय, कुठं गावऱ्याच खाय. आता असं खाल्ल्यावर तुमच्या पोटी कसेच जन्माला येते ना, मला जरा चिंताच वाटते. काही चिचा खात्यान, काही तुमच्यासारखी होईल न काय बाबा. मी कशाला तुम्हाला काय म्हणू, तुम्हाला काहीच म्हणणं नको बाबा. आपला कार्यक्रम होतोवर खरंच नको. महाराज गर्भ संस्कार आहेत ना, जिजामाता काय करत होत्या? अहो जिजामातेचे गर्भावरचे संस्कार डोहाळे त्यांचे कसे होते? घोड्यावर बसावं. अरे घोड्यावर बसावं, दांडफट्टा फिरवावा, तलवार फिरवावी, स्वराज्य निर्माण करावा, ही त्यांची काय होते? डोहाळे होते. तेव्हा कुठं एक संघ हिंदूचं राज्य निर्माण करणारा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटी जन्माला आले. हे अलीकडच्या काळातलं उदाहरण आहे. याच्याही पुढचं उदाहरण सांगू. आत्ताच उदाहरण आहे, लय लांबचं सांगतच नाही, तुम्हाला खोटं वाटेल. महाराज सगळ्या महाराज मंडळीला माहिती आहे, आळंदीत एक मुलगा आहे. कितवीला आहे तो? कितवीला आहे? 4थीला. अख्खी ज्ञानेश्वरी त्याच्या पाठ आहे. पाठीमागं पेपर आउट होतं, संस्थेत आहे तो मुलगा. कितवीला आहे? 4थीला. अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. मला सांगा, आपले 50 वर्ष झाले, कोणाचे 70 झाले, कोणाचे 80 झाले, कोणी गेले बी. आता पोहत ज्ञानेश्वरीची एखादी ओवी आपल्या पाठ असेल, पण ज्ञानेश्वरीचा एखादा अध्याय आपल्या पाठ आहे का? नाही महाराज. त्या मुलाच्या पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. अवघ्या 9व्या वर्षी. असं का झालं असेल तर त्याचं बॅकग्राऊंड जर तपासलं तर त्याच्या आईनं आळंदीमध्ये अजान वृक्षाच्या खाली तो पोटात असताना 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केलेत. त्याचा परिणाम अर्धी ज्ञानेश्वरी मी तर म्हणतो त्याची आईच्या गर्भातच पाठ झाली, आणि म्हणून आज तो पोरगा. हे खोटं नाही. विठाला याला म्हणतात गर्भावरचे संस्कार, आणि ते संस्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण जर त्यांच्यावरती असे संस्कार केले तर चांगले मुलं आपल्या पोटी जन्माला येतात. आणि असे चांगले जन्माला आलेली मुलं काय करतात? अभंगाचं करतात. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. चांगलं बोलतात महाराज ते मुलं. तुम्हाला सांगू,
दुसऱ्या चरणापर्यंत आपण पोहोचलो, पण वेळेचं बंधन. अगदी 5 मिनिटात मी सेवा समाप्त करणार आहे. शेवटी आपल्याला सांगतो, लईच ब्रह्मण माया घटन पटन सरपण रजून अंतकरण चातुष्टन असतवादन विवर्तवादन अपरोक्ष ज्ञानन परोक्ष ज्ञानन हे जर सांगितलं तर तुम्ही आतापर्यंत चंबुकाबाळ उचललं असतं, बगलाला मारलं असतं. अय बाबा तू तुटलं बघ, मी घरी गेलो, जेवण नाही तर उपाशी राहील, नाही तर तसाच झोपल, तुमचं चालून द्या. इतकं सगळं सांगितलं कळालं असतं का तुम्हाला? शेवटी सांगतो बघा, जे आपण करणार आहोत ते आपल्याला कळायला पाहिजे. ज्या गाडीत बसायचं, होय पिसाळ महाराज, ज्या गाडीत बसायचं त्या गाडीत आपल्याला ज्ञान पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे महाराज. काय झालं? खरा दृष्टांत आहे बरं, खोटा नाही. त्या महाराजांना जाऊन 14 महिने झालेत फक्त. वयाच्या शेवटी लोकांनी त्यांना गाडी घेऊन दिली. म्हणजे बाबा अरे मला काय करायचं ह्या गाडीचं, अरे मला याच्यातलं नाही काही कळत, मला काय. लोक म्हणजे बाबा पोरं म्हणले राम द्या बाबा राम द्या, तुम्हाला काय कळून करायचंय? ड्रायव्हर घेऊन जात जाईल म्हणले तुम्हाला ड्रायव्हर. बर म्हणले ठीक आहे. आणि निघाले रस्त्याने चालले का, ते चालल्यावर ते ड्रायव्हर सारखं काय करायचं, ब्रेक. ते बाबा म्हणले लक्षा गाडी बाजूला घे. रस्त्याची कडीला घेतली. काय झालं बाबा, तू काय कर, एकदाच तुला ते दांडक काय हालायचंय तेवढं एकदाच हालून घे, डबल काय मला आटकोट करून. चल बाबा याला गिअर म्हणतेत, हे सारखं हलावं लागत. बरं म्हणला ठीक आहे चल. निघले रस्त्याने गेले. ड्रायव्हरची जात म्हणजे काय सांगावं तुम्हाला, लय भारी असते. आता वेळ असतात सांगितलं असतं पण जाऊन द्या, लय बिलिंदन. तो म्हणला बाबाची एक दिवस गंमतच करतो म्हणला. काय झालं, त्याच्यावर 4-5 दिवसांनी कार्यक्रमाला निघाली. गाडी लागली चढाला, गाडी चढायला लागली आणि मग गाडी लागली माग यायला. थोडा चढली गाडी माग यायला लागली. बाबा म्हणायचे अरे लक्ष हो, होय लक्ष, अरे गाडी माग चाल, अरे माग खडा आहे, गाडी माग जाईल खड्यात, अरे मी पडन, उभी कर, अरे बिरकाचा पयाप दाब्यो. तो लक्ष म्हणायचा बाबा तुम्ही अजिबात घाबरू नका, गाडी पडत माग खटाय ना, गाडी पडत मरण मी. लक्ष राम 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 मारितो का काय? त्याला बा तू बिरकाचा पयाप दाब्यो, लक्ष बिरकाचा पयाप दाब्यो. मग लक्षाने बिरकाचा पयप दाबिला आणि गाडी साईडला घेतली. साईडला घेतल्यावर बाबा म्हणले लक्षा आज काय मला मारित होता का काय? म्हणला बाबा तुम्हाला मारित नव्हतो. मग असं कस काय झालं? तरी मनात होतो मी पोरायला, अरे मला ही पिढा नका, मला याच्यातलं काही कळत नाही, पण पोरं ऐकत येत कुठं, राहून द्या. आता काय झालं रे लक्षा, गाडीला नवीन गाडी आहे, हिला काय झालं काय गेलं? तो म्हणला बाबा हिचा मोसम गेला. काय झालंय? आणि बाबा म्हणते लक्ष आता हे मोसम कुठं भेट तू र, कुठं भेट? त्याला बाबा बिडाला जाऊन आणावं लागेल तो मोसम. अरे लक्ष केवढ्याला येतो रे मोसम? बाबा त्याला 5,000 लागत येत. 5,000 कशाला? अरे म्हणले बाबा 8 दिवस झाले फिरत होय, पण 5,000 गोळा नाही झाले, सगळे कीर्तनाचे पैसे चालले. धर म्हणले आणि त्यांनी पैसे घेतले खिशात घातले, पिढाला आला, थोडा वेळ इकडे तिकडे थांबला आणि गेला माघारी. गेला गाडीच्या खाली गेला, नुसत्या नाटाला हात लावला, इकडून तिकडून फिरला, आला. चला म्हणला बाबा. त्यान बाबा म्हणले झाला का बसिला का? मोसम आणून बसिला. म्हणला बाबा दुरुस्त झाला, आता मोसम आणून बसिला, चला. तस जर तुम्हाला लय घटन पटन सरपण रजून हे ते सांगितलं असतं, तुम्ही इतका वेळ बसले असते का? एक तर आपलं सुरुवातीलाच वातावरण सगळं खरं आहे का नाही? आणि मला वाटतही नव्हतं कीर्तन होईल म्हणून. आता 2 चरणापर्यंत आपण आलो. चांगले जन्माला आलेले मुलं काय करतात? चांगलं बोलत येत. मी माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा थोडासा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला, धावत्या वेगात.
कारण सगळाच विक्षेप होता, पण तरीसुद्धा सगळं जुळालं. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचं. ज्याला हात आहेत त्याने हात वर करा. करा बाबा, लय कटाळा आलाय कोणाला. ज्याला कटाळा करा भर, काय फरक पडतो. विडो बारक ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय विठ्ठल. हा बोली लेले कुरे वेडे वाकुडी होता महाराज